नमस्कार. श्री स्वामी समर्थ होतं चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा गुरुवार आहे आणि सकाळी 2 दिवसापाठीमागचा खरं तर हा शूट आहे आणि मी गुरुवारचं सकाळी स्वामींच्या मंदिरात गेले आणि सकाळी फुरसुंगीला गेले. ते महादेवाचं मंदिर आहे तिथं मोठं. खरंच खूप मोठं मंदिर आहे संगमरवरी आणि खरंच खूप छान वाटलं तिथं आणि खरंच तिथं अख्खं वर्षभर खरं तर तिथं फक्त मोफत तिथं प्रसाद वाटप असतो आणि बघा खरंच खूप छान वाटलं होतं आम्हाला देखील. तुम्हालाही जरी जायची इच्छा असेल ना तरी नक्की जा, कारण हे पुण्यातच आहे फुरसुंगीमध्ये. तर चला मी तुम्हाला ते दाखवते आणि तिथून पुढे आम्ही भाजीला देखील गेलो होतो माझे मिस्टर आणि मी. तर चला तर बघ मी तुम्हाला ते शूट दाखवते आणि त्याच्यानंतर मी माझ्या स्किनसाठी काही काळजी घेते, कोणता फेस पॅक घरी वापरते तर ते देखील मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा हे आहे फुरसुंगीमधील महादेवाचं मंदिर. खरंच खूप छान असतं. रोजच इथं असं डेकोरेशन असतं खरं तर केलेलं आणि हे आहे महादेवाचं ते मंदिर. शंभू महादेवाचं मंदिर आहे. हे खरंच खूप छान वाटतं इथं. खरं तर आल्यानंतर आम्हाला जेव्हा इच्छा होते ना इथं यायची तेव्हा खरंच आम्ही प्रत्येक ह्याला इथं येतो आणि गुरुवारचं देखील इथं म्हणजे नाही का फुरसुंगीचा बाजार असतो त्याच्यामुळे आम्ही ते पण म्हटलं होईल आणि मंदिरात देखील यायचं. तर बघा आताच आम्ही तिथं खाली मंदिराच्या तळघरात खाली तिथं जेवण असतं खरं तर प्रसाद असतो तिथं आणि खरंच काही काही लोक असं करतात की तिथं टोकनद्वारे सुद्धा ते प्रसाद ठेवतात, म्हणजे 10-20 रुपये असं देऊन ते टोकन असतं ते टोकन घ्यायचं. पण आम्ही काय करतो ॲक्च्युली आम्ही असं खात नाही ना, त्याच्यामुळे आम्ही काय करतो जरी टोकन नसेल नाही भेटलं तरी सुद्धा आम्ही ते दानपेटीत पैसे टाकतो आणि नंतरच आम्ही हे प्रसाद घेतो म्हणजे. तर बघा इथं आम्ही भाजी मंडईत आलेलो आहे आणि आज गुरुवार म्हणजेच गुरुवारचा हा शूट आहे खरं तर आणि गुरुवारचा इथं मोठा बाजार असतो आणि त्याच्यानंतर ना शुक्रवारी म्हणजेच काल हे होतं दुर्गाष्टमी होती त्याच्यामुळे काल माझं हे दुर्गा सप्तशतीचं मी पारायण पूर्ण केलेलं आहे. तर ते देखील मी आज तुम्हाला ह्या शूटमध्ये दाखवत आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. हिरण्यवान हरिणी सूर्यराजस रामचंद्र हिरण्य लक्ष्मी जातवेदी अवाहताम जातवेदी लक्ष्मी मनपगन मेस हिरिणी अविंदे गाम शुभृषणम शुभनारदमध्ये हस्तिनाथ ब्रह्मणे श्रेयदेवी मो श्रीमती विष्टम कास्वसित हिरण्यमध्ये चुलिती तत्तर्पेंदी पद्मस्थित पनोनतामी हो पव श्रीमचंद्र प्रभसचैस चुलिती श्रीलोकदेवज्येष्ठमंत्रम तापद्मिनी पद्मे लक्ष्मीनाशुत्र आदित्यवन तपस्वी जत वनस्पती स्तवृक्षस्य बिल्वतस्य फलंतपसनं मायनंतर लक्ष्मी उमी तुमा दिवस कितिष्मणी सभ्रात उभत स्मृष्ट किती स्मृती तदाय उमी शुतपिपसमलाजुष्टा लक्ष्मीनाशाय मापतिमस्मृतीच्या सर्वानिवृतग्रत बृहदसहस्रो जे होती हातून माझी या मानुनी दास माफी दे मला तू परमेश्वरी आवाहन न जाणे मी न जाणे विसर्जन नेने पूजन माफी दे मला तू परमेश्वरी मंत्रहीन क्रियाहीन भक्तहीन सुरेश्वरी मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे शतावराती जरी जो मी का नाम घेतसे सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ न शके. तर बघा इथे माझी सगळी सेवा खरं तर कंप्लीट झालेली आहे आणि त्याच्यानंतरला मी हे केलेलं आहे म्हणजे फेस पॅक घरी तयार करत आहे. तर सुरुवातीला मी कच्चं दूध घेतलेलं आहे 1-1.5 चमचा आणि त्यानंतरला त्यामध्ये बेसन पीठ घालते. 1च चमचा खरं तर बेसन पीठ लागतं कारण एवढं काही जात नाही त्याच्यामुळे 1च चमचा मी घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मी इथं चंदन पावडर घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी पतंजलीचा ॲलोवेरा जेल घेतलेला आहे. तर ते देखील मी अर्धा चमचाच यामध्ये टाकून घेते आणि ते सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर ते आपल्याला चेहऱ्यावरती लावायचं आहे. खरंच खूप ग्लोईंग चेहरा होतो आणि खरंच एवढे दिवस म्हणजे नाही का खूप एवढ्या ह्याच्यात ड्राय स्किन माझी झाली होती त्याच्यामुळे खरंच हे जेव्हा फेस पॅक मी करायला लागले ना तर तेव्हापासून खरंच खूप चेहऱ्याला माझ्या फरक पडलेला आहे. बघा आता खूप दिवसांनी मी हे करते खरं तर बघा खूप म्हणजे खूप तुम्हाला शेवटी दिसेल जेव्हा मी चेहरा धुवेल तेव्हा खरंच खूप सारा फरक पडतो ह्या पॅकने आणि आठवड्यातनं खरं तर आता मी ठरवलंच आहे की 2 वेळा तरी हा पॅक करून लावायचाच, कारण खूप सारा मी पहिल्या स्टार्टिंगला जेव्हा केलं ना तर खरंच खूप सारा फरक पडला होता चेहऱ्याला. खूप ग्लोईंग स्किन झाली आणि खूप सॉफ्ट देखील झाली त्याच्यामुळे म्हटलं की आता हे करायचंच कारण आणि त्याच्यानंतर ना
बघा, हे आपल्याला 15 ते 20 मिनिटं असंच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर वॉश करायचा आहे चेहरा. तर बघा, हे झाल्यानंतर ना मी इथं ताक बनवलं आहे आणि त्यामध्ये हे करून आणि त्यामध्ये मी जिरं भाजून घेतलेलं जे पेस्ट असते ना ते टाकते, कारण त्याने खरंच खूप शरीरात थंडावा भेटतो. तर ते आता मी पिऊन घेते आणि बघा आता ह्याच्यानंतर मी चेहरा माझा वॉश करून घेते. तर बघा किती खूप छान असा क्लीन झालेला आहे चेहरा, तुम्ही बघूच शकता. खरंच खूप ग्लो येतो हे फेस पॅक केल्यानंतर. नंतर नक्की ट्राय करा तुम्ही पण. आणि खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.